सुप्रभात सर्वांना. आता आम्ही निघालो आहोत रायगडावर. आता सध्या सकाळचे 9:30 वाजले आहेत. निघायला थोडा उशीरच झाला. लवकरात लवकर आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू. चला तर मग निघूया रायगडावर. आज रविवार असल्याने इथे खूपच ट्रॅफिक आहे. गाडी लावायला सुद्धा जागा नाहीये. तुम्ही बघू शकता. गडाच्या पायथ्याशी आल्यावरती तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती भेटू शकतात. तर आम्हाला इथून पायरी मार्ग लागला, तर आम्ही आता चढायला सुरुवात करत आहोत. चला तर मग. गडाच्या थोडं वरती आल्यानंतर आम्ही पाणी पिण्यासाठी थांबलो. गडाच्या थोडं वरती आल्यानंतर आपल्याला पाऊल वाट व पायरी मार्ग लागतो. पायरी मार्ग काही कारणाने बंद असल्यामुळे आपल्याला पाऊल वाटेने जावं लागते. इथून आपल्याला खूप फिरून जावं लागतं. जर अजून किती वेळ लागेल काही सांगता येत नाही. आता आम्ही महादरवाज्याच्या खूप जवळ आलेलो आहे. थोड्याच वेळात आम्ही महादरवाज्यापाशी पोहोचू. थोडंच पुढे गेल्यानंतर आपल्याला हा पाझर दिसू लागतो. हे पाझराचं पाणी आपण पिण्यासाठी वापर करू शकतो. आता आम्ही महादरवाज्याच्या खूप जवळ पोहोचलेलो आहोत. तुम्हाला जे दिसते ती तटबंदी, त्याला तटबंदी असं म्हणतात. फायनली आपण गडाच्या महादरवाज्यापाशी पोहोचलेलो आहोत. महादरवाजा क्रॉस केल्यानंतर आपल्याला पायरी वाट लागते. त्यानंतर आपल्याला पाऊल वाट लागते. मग हळूहळू आपण पायरी वाटेकडे जातो.
तर आता आम्ही गडावरती पोहोचलेलो आहोत. तर गडावरती प्रवेश केल्यानंतर डावी बाजूला हनुमानाचं मंदिर लागते. तर हनुमान मंदिराच्या पाठीमागेच एक तलाव लागते. ते तलाव थोडेसे शेवाळ आहे, पण त्याला स्वच्छ करण्यासाठी तलावात मासे सुद्धा दिसत आहेत. गडावरती प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला सर्वात आधी हत्ती टाकं दिसतं. हत्ती टाकं हे खूप मोठं व त्यात खूप अतिशय पिण्यासारखं पाणी आहे. हत्ती टाकं पास केल्यानंतर थोडंच अंतरावर आपल्याला शिरकाई मातेचं मंदिर दिसू लागतं. आपण गडावरती आल्यानंतर आपल्याला जे मैदान दिसते तिथे दरवर्षी होळीच्या सणाला तिथे होळी पेटत असे व आपल्याला तिथे शिवाजी महाराजांची मूर्ती दिसू लागते. हे जे घर दिसत आहेत त्याला बाजारपेठ असे म्हणते. त्या काळी असं किल्ल्यांवरती बाजार भरायचा.